नमस्कार. आता जी सर्वात मोठी बातमी निघून येत आहे, देशातील 334 पक्षांची मान्यता रद्द. महाराष्ट्रातील या 6 पक्षांचा समावेश. आता जाणून घेऊया नेमके की कोणते पक्ष आहेत, त्यांची मान्यता का बरं रद्द केली सरकारने आणि रद्द करण्याचे नेमके कारण काय, आणि जो पक्ष आहे तो रद्द निवडणूक आयोग कशामुळे करू शकतो, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण समोर पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाची मान्यता रद्द केली तर त्याच्या विरोधात 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करता येते. सध्या देशात 6 राष्ट्रीय पक्ष आणि 67 प्रादेशिक पक्ष आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील 334 नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग 6 वर्षापासून कोणत्याही निवडणुकीत प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांना नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही, अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने कारवाई केलेली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सक्तीचे नियम. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की लोकप्रतिनिधी कायदा 1951 RP ॲक्टच्या कलम 29A नुसार कोणत्याही राजकीय पक्षाने नोंदणी झाल्यानंतर 5 वर्षाच्या आत किमान एकदा निवडणूक लढवणे आवश्यक आहे. जर पक्षाने सलग 6वे वर्ष कोणत्याही निवडणुकात सहभागी भाग घेतलेला नाही तर त्याला आयोगाच्या यादीतून वगळले जाऊ शकते. तपासणीत निष्क्रिय पक्ष उघड. आयोगाने या 334 पक्षांच्या निवडणूक सहभागाचा आणि नोंदणीकृत पत्त्यांचा तपास केला असता ते सक्रिय नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी डिलीटेस्ट म्हणजेच यादीतून वगळलेले पक्ष म्हणून चिन्हांकित करण्यात आले. निवडणूक लाभांचा अधिकार संपुष्टात. डिलीटेस्ट पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कोणतेही निवडणूक लाभ मिळणार नाही. यात निवडणुकीत चिन्हांचा वापर, आयकर सवलत, प्रचारासाठी मिळणाऱ्या विशेष सुविधा यांचा समावेश आहे. अपीलची मुदत. आयोगाने स्पष्ट केले की या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष 30 दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सक्रिय राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता आपण समोर पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कोणत्या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली. पॉईंट नंबर 1 आवामी विकास पार्टी. पॉईंट नंबर 2 बहुजन रयत पार्टी. पॉईंट नंबर 3 भारतीय संग्राम परिषद. पॉईंट नंबर 4 इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया. पॉईंट नंबर 5 नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी. पॉईंट नंबर 6 नवबहुजन सामाजिक परिवर्तन पार्टी. पॉईंट नंबर 7 पीपल्स गार्डियन. पॉईंट नंबर 8 द लोक पार्टी ऑफ इंडिया. पॉईंट नंबर 9 युवा शक्ती संघटना. आता आपण समोर पाहणार आहोत की निवडणूक आयोग पक्षाची मान्यता कधी रद्द करू शकतो. भारतीय निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाची मान्यता किंवा नोंदणी रद्द करण्यासाठी काही ठराविक नियमांनुसार कारवाई करते. हे नियम लोकप्रतिनिधी कायदा 1951, रिस्पेक्टेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 आणि आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहेत. पॉईंट नंबर 1 5 वर्षात निवडणूक लढवणे बंधनकारक. पक्षाची नोंदणी झाल्यानंतर 5 वर्षाच्या आत किमान एकदा तरी निवडणूक लढवली पाहिजे. पॉईंट नंबर 2 6 वर्ष सलग निवडणूक न लढवणे. जर पक्ष सलग 6 वर्ष कोणत्याही निवडणुकीत भाग घेत नाही तर त्याला या यादीतून वगळले जाऊ शकते. नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसणे. पक्षाने दिलेला अधिकृत पत्ता अस्तित्वात नसल्यास किंवा संपर्क साधता न आल्यास रद्द होऊ शकतो. पॉईंट नंबर 4 नियमभंग किंवा गैरवर्तन. संविधानविरोधी कृती, कायद्याचे उल्लंघन किंवा लोकशाही मूल्यांच्या विरोधातील कामकाज आढळल्यास आयोग कारवाई करू शकतो. पॉईंट नंबर 5 आर्थिक हिशेब न सादर करणे. पक्षाने वार्षिक आर्थिक अहवाल देण्याची माहिती आणि खर्चाचे हिशोब वेळेत न दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. पॉईंट नंबर 6 डिलीटेस्ट पक्षाचे अधिकार संपुष्टात देणे. रद्द झालेल्या पक्षांना निवडणूक चिन्ह, आयकर सवलत आणि प्रचारातील विशेष सुविधा मिळत नाही. पॉईंट नंबर 7 अपील करण्याचा हक्क. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्या निर्णयानंतर 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे अपील करता येते.
तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.